हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर गुड आफ्टरनून झाली आहे, तेव्हा जाऊन मी व्हिडिओ शूट करायला घेतलं आहे. तर आता आमच्या सगळ्यांची जस्ट आता लास्ट मायराची आंघोळ झाली 12 वाजता. तिला आवरले वगैरे आणि मला व्हिडिओ शूट करायला भेटलं ना आल्यापासून, कारण की सगळी घरात होती आणि खूप म्हणजे लय दिवसाने आल्यानंतर करमत नव्हतं आणि प्लस व्हिडिओ शूट करायची पण इच्छा नव्हती, कारण भरपूर पसारा पडला आहे. सगळ्या बॅगी वगैरे इकडेच आहेत माझ्या, अजून शिफ्ट नाही काही केलं आहे. परत त्यानंतर इकडं असाच पसारा पडला आहे आणि त्याच्यानंतर कपाटाची अवस्था तुम्ही बघू शकता कशी झाली. हे पण मला सगळं आवरायचं आहे. तर चला थोडं थोडं करून मी आवरणार आहे. तर मायरा इथं डान्स करते, टाइमपास चाललाय माझ्या. असेल ती बाहेर डान्स करते आणि आमचा बबडे बघा झोपला. ह्याच्यामध्ये झोपला म्हणजे बघतोय. आताच टाकले, आंघोळ वगैरे केली, म्हटलं झोपेन म्हणजे मला बाकीचं काम पण करता येईल. अक्षरशः एवढ्या 5 महिन्यानंतर आल्यानंतर घरात भरपूर राडा पडला आणि आता मी तर थोडा थोडा करून आवडणार आहे. जर मी एकत्र घेतलं ना ह्यांना, जे हे राहणार नाही दोघं पण, ती पण लहानच आहे आणि ते ऐकत नाही. त्यांना बघत बघत मी जरा आवरणार आहे. 2-3 बॅगी आहेत माझ्या कपड्याच्या वगैरे, आणि जे नाही पाहिजे ते मी सगळे काढणार आहे, कारण की भरपूर पसारा मला आवडतच नाही बिलकुल. तर आता तेच बघते, जिथे बघेन तिथे अख्खा बेडरूममध्ये पसारा दिसते. त्यासाठी मी बेड नाही ठेवलं, कारण की बेडरूम छोटा आहे. तर सो चला लेट्स गो, कंटिन्यू करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हां, जर तुम्हाला माझ्या बेबीचा फेस रिव्हील हा व्हिडिओ बघायचा असेल तर प्लीज चॅनलला सगळ्यांनी कमेंट करा छान छान. मी नक्कीच बाबूचा फेस रिव्हील करेन. तर चला. खरंच बाई नसल्यानंतर घरात काय काय होईल ते आज कळलं आहे मला, कारण की मी 5 महिने नव्हते, पण एवढा पसारा झाला आहे ना, कुठलीच गोष्ट मला जागच्या जागी काय भेटा नाही. तर माझी खूप चिडचिड होती आहे. त्यामुळे मी पहिला जे मला डेली यूजसाठी लागतं ना, ते सगळं मी एकत्र ते सगळं साफ करते. जे नाही पाहिजे ते सगळं फेकून देणार आहे, कारण की जास्त काय पसरा ठेवणार नाही. आणि त्यात ते मायराच्या भरपूर साऱ्या गोष्टी, मुलगी म्हटल्यानंतर आल्याच सगळ्या गोष्टी त्या मुलीच्या. समजत नाही मला हा कसा पसारा आवरू, कारण की बाबू पण उठते, बाबूला पण फिट करायला लागते, मायराला पण बघावं लागते. काय कळत नाही किती दिवस लागणार आहे मला हा पसारा आवरायला, कारण की माझं अजून कबाड पण आवरून झालं नाही. हेच चाललं आहे कधीपासून. तर हे पूर्ण काढलं आहे वरून सगळं खाली, बघू शकते. पसारा आवरत 2:30 वाजले. तर आता जेवायचा टाईम झाला आहे. बाबू पण उठला इथे. तर जेवायचं पण आहे, कारण की जर मी टायमावरती जेवले नाही तर मोडशी आहे. खूप लेट झाला आहे. तर आता मी दूध गरम करते, मला दूध चपाती खायची आणि आईने इथे भाजी बनवली आणि चपाती भाकरी. आणि आता आम्ही जेवतो, त्यानंतर मी कंटिन्यू करणार आहे काम वगैरे, कारण की पहिलं जेवायचं आहे टायमावरती. तर चला. मायराने ही अख्खी बाटली मी तिला दिली ती. तर बघा कसं खाल्ली आहे. तर खरं ज्यांना भेटतं ना त्यांचं जसं असतं, ज्यांना नाही भेटत ना त्यांना सगळ्या गोष्टीची कदर असते. तिला सगळ्या गोष्टी भेटतात, त्याला कुठलीच गोष्ट अशी व्यवस्थित अशी ही करून खायला नाही होती. नाही अख्खी बाटली, मी फक्त काम करूपर्यंत तिने अख्खी बाटली खाल्ली, थोडी कमी अख्खी बाटली खाल्ली. असा त्रास देतात पोरं. तुमची मुलं पण तुम्हाला असा त्रास देतात तर नक्की कमेंट करून सांगा. काय 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 नको, काय नको, चेंज करून येते मी फ्रॉक. चला तर कंटिन्यू करा. तर ह्या जेवायचं व्यवस्थित असं आवरून घेतलं आहे जसं पाहिजे तसं. आणि मध्ये सगळ्यांचे फोन येतात, तर ते करता बोलता तेवढं आवरलं आहे, जेवण झालं आहे वगैरे. तर आता थोडंसं आराम करते. बाबू पण रडतो आहे, त्याला फीड करते आणि करमत नाही आहे.
पण होऊन जाईन परत सवय, कारण की तिकडची सवय लागली होती 5 महिने. मम्मी असायची, मम्मीसोबत पण बडबड करायची. काय झालं बाका? काय झालं सोनलं? अरे बापरे, आमचं ना नकाची बाजूचं चमडं निघलं ना, मग रक्त आहे तसं सांगते. तर आता मी ना तिला दवा लावते, ना मी डॉक्टरकडे नेते आहे ना बाबू. मग काय करायचे? ते दवाखान्यातच भेटतं डॉक्टरकडे. तर चला कंटिन्यू करा. आणि चला, तर 6 वाजले, जरा पडले होते, झोपायला काय भेटलं नाही, कारण की बाबू इथून आणि मायरा तिकडून दोघंजण मला त्रास देत होते. आणि आता मी चहा बनवते, चहा पिते, मग स्वयंपाक करायला लागते. तर चला, बाईचं काम कुठं चुकलं आहे का? टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, नाही तर पुढे भरपूर टाईम होतं. तर चला, मी आता चहा बनवते, दोघं झोपले ते. ऊन वगैरे उतरलं तर बरं वाटतं, नाही तर खूप ऊन होतं, ऊन येतं. तर चला, चहा ठेवला गॅसवर. तिघांना 3 कप चहा घेतला. आता चला, तर मला चहा प्यायची खूप आवड आहे, म्हणजे सकाळी पण पिते मी आणि संध्याकाळी पण पिते. कोणाकोणाला नाही आवडत, पण काय बोलतात ना, चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात पण नाही होत आणि एंड पण नाही होत. तर सेम तसंच आहे. माझ्यासारखं कोणाकोणाचं ते नक्की कमेंट करून सांगा मला, कारण की मला तर नाही होत बाबा चहा पिल्याशिवाय. मस्त आलं घालून चहा पाहिजे, कडक. तर चला, मी चहा पिते, त्यानंतर मी आवरते. आज इथेच एंड करते. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा. आणि प्लीज तुम्ही बघता तर एक लाईक नक्की करा माझा व्हिडिओ, जर तुम्ही बघत असाल तर, आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.